क्रिकेट मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे सर्वांची ही मेहनत यशस्वीतेकडे ही वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते। 6 पंच आपण पाहतोय, पंच विक्रम नाईक सर, पंच भाऊ पाटील सर, पंच माधव ठाकरे सर, पंच सुनीलजी म्हात्रे सर, त्याचप्रमाणे शिवाजी मडवी सर, हे सर्व पंच या स्पर्धेकरता उपस्थित राहिलेत। त्यानंतर समालोचनाच्या भूमिकेमध्ये मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे, त्याचप्रमाणे मी रोहन पाटील, त्याचप्रमाणे समालोचक मनोज ठाकरे, सुनील पाटील, त्यानंतर आमचे केणी दादा, सौरभ पाटील, या सर्वांचं सहकार्य या चाचणी स्पर्धेकरता आहे आणि नेहमीच राहील। 40+ क्रिकेटमधील खरंच आमच्याकरता हा मोठा परिवार आहे। वळूया संदेश वखारे यांच्याकडे पहिल्या 2 षटकाकरिता। यस, थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील। वळूया मॅचच्या दिशेने। षटकातील पहिला बॉल प्रल्हाद नाईक, या भलेसा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय। महेशला मात्र बीट केलंय। यस, ऑल इंडिया भीमा, आपण लक्ष द्या भीमा, समोरून घोडा आणायचा आपल्याला। षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, बॉल निघून जाईल सीमा पार, 4 धावा, चौकार। या 4 धावांच्या मदतीने नक्कीच अकाउंट ओपन झाले त्या ठिकाणी महेश, त्याचबरोबर वडनगर संघाचा देखील। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळते, चुकी झाली आहे त्या ठिकाणी, मात्र जोपर्यंत बॅकअप होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात। या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय, 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत। लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे। यस, पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने। प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल, समोर आपण राजेशला पाहतोय। यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला शैलेश आहे त्या ठिकाणी, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय, सिंगल कंप्लीट। फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय, 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, पहिला षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र या ठिकाणावरनं नक्कीच पिंपलास ग्राउंडला फायनल मॅच खेळण्यासाठी कोणता संघ जाईल, भावेश बार्शी, या प्रश्नाचं उत्तर या मॅचच्या माध्यमातून मिळेल। या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतात, अतिशय सुरेख झेल, महत्वाची विकेट, बिग विकेट, फलंदाज बाद महेश काबुकर।
44 धावा ठोकल्या होत्या. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्या आधीच्या मॅचमध्ये जितूच्या नावावरती देखील 44 धावांची इनिंग आहे. पहिलं षटक अतिशय दमदार फेकलं गेलं. प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक गडी बाद 8 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर शैलेश येतोय. पाहूया शैलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शैलेश देखील एक उच्च कोटीचा गोलंदाज आहे. सातत्याने चांगलं परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहत आलोय. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे षटक हाताळेल. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. वेलकम नीलम नाईक सोबतच महेश बारे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. साईनाथ पाटील उपसरपंच नक्की साहेबांच्या माध्यमातून सलग 4 दिवस चहाची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. आपलं देखील मंडळाच्या वतीने विशेष आभार. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. टू नॉट 20 धावा धावफलकावर आहेत. राजेशच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आल्यात. या बलेस चांगला बॉल. सिंगल कंप्लीट. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. नक्कीच चेंडूची दिशा देखील चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा. पहिलं षटक 8 धावांचं जरूर होतं, मात्र या षटकामध्ये 2 षटकार आल्यात आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शैलेश पुन्हा एकदा हायवे एंडकडनं यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. 25 धावा धावफलकावर आहेत. पहिला 12 बॉलचा खेळ जरूर झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकांसाठी नक्कीच आपण रोहन पाटीलचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण ऐकूया DJ गणराज. संघ उत्सुक आहेत, पण तिकीट आहे 1. कोणत्या संघाला मिळेल थेट हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर मिळेल. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. इट्स अ मल्टीमॅसिव्ह हिट. षटकार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. लाईन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे. यावेळेस मात्र फटका बसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि सेफ हँड. चेंडू ट्रॅव्हल होईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मंचावरती विराजमान आहेत. आपण पाहतोय संघटनेचे सचिव सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे गणेशदादा ठाकरे इवन जोडीचे शिलेदार कैलास जे मडवी यांना आपण पाहतोय KK आणि अगदीच तनमन धनाने या 4ही दिवस या मैदानावरती संपूर्णरित्या सहकार्याची भावना कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्मान्य प्रमोददादा भोईर, रवीजी भोईर, पंच माधव ठाकरे सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. तर वळूया सामन्याकडे. इथून मात्र धावा जोडल्या जात आहेत त्या 2. एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीनं
धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 33 या अंकावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं आव्हान विक्रम स्पोर्ट्स वडुनगर या संघासमोर आहे. हे आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणूनच बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य तो संपर्क नाही आहे. चेंडूची फेकी तत्पूर्वी एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 34 या अंकावरती. एकेरी धावेने धावफलक हलतं ठेवलं ही जमेची बाजू आहे. म्हणूनच क्रिकेटची जीवनवाहिनी काय ती म्हणजे एकेरी आणि दुहेरी धावा आणि त्याच धावा इथून मात्र जोडण्यामध्ये यश मिळतंय. विक्रम स्पोर्ट्स वडुनगर संघाचे फलंदाज संदीप आणि त्याच्या समवेत फलंदाज राजा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण की डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हुकचा फटका निघून जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय त्याचप्रमाणे राजा दिवेकर यांना कोण विसरेल. अतिशय सुरेखरित्या गुणलेखन गोल्डन फिंगर ऑफ वडुनगर आपण पाहतोय. अतिशय सुरेखरित्या माहिती आमच्यापर्यंत त्यांनी 4ही दिवस पोहोचवली. अगदीच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. चेंडू येण्यास थोडासा अवकाश आहे कारण की जुना चेंडू जो आहे तो खूप दूर गेलेला आहे. त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू ची पूर्तता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. धावसंख्या 40 धावा. चेंडूंचा खेळ झालाय तो आपण पाहतोय. एकंदर 5. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे. यावेळेस मात्र इट्स अटॅकिंग मोड. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मल्टीमॅसिव्ह हिट. षटकार. त्याचप्रमाणे धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या अंकावरती. षटक क्रमांक 3 जी समाप्ती झालेली आहे आणि या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे धावसंख्येचा एक चढता क्रम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा या पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच आपण विचार केला तर ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जात आहे. प्रिन्स मूव्हीज प्रथमेश पाटील आणि त्याचप्रमाणे रवी गुळवी अँड टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबद्वारे 4ही दिवस पाहिली. यूट्यूबद्वारे जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती धावसंख्या आहे 46 धावा.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू पुढे सरसावत जोरदार प्रहार केलाय, निघून जाईल चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी फंबल पाहायला मिळत आहे. धावा जोडल्या जात आहेत ते दोन धावांच्या मदतीने 48 या अंकावरती धावफलक आपण पाहू शकता. हे पाहू शकता आमचं समालोचन कक्षच्या समवेत आहेत राजा दिवेकर यांनी सुरेखरित्या 4 दिवस गुणलेखन आपल्याला पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे ऑपरेटिंग टीम आपण पाहतोय संजय गुळवी. यावेळेस मात्र पुढील चेंडू अगदीच पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल आणि यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 या अंकावरती. आणि लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता संदेश वखारे यांना मेरी आवाज मेरी पहचान 4ही दिवस त्यांचं समालोचन हे आपल्याला सोनाळ्याच्या मैदानावरतून ऐकायला मिळालं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. 49 धावा फलकावरती आहेत, लागलेले आहेत. एक चांगली प्रयत्न, कसोटीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर लाईव्ह स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल गणेशदादा ठाकरे, रवीजी भोईर, त्याचप्रमाणे सन्माननीय जोशी साहेब, सन्माननीय सचिव साहेब. एक मोठी कामगिरी, अफाट मेहनत, अगदीच आपली सर्व कामं बाजूला सारून 4 दिवस फक्त आणि फक्त चाचणी स्पर्धा कडे लक्ष त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे उद्योगपती महेशजी वारे, नीलमजी नाईक, कैलासजी मडवी यांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवर. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे आणि ग्रामपंचायत कमिटी यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय की मैदानाची उपलब्धता ही त्यांच्या माध्यमातून ही आम्हाला मिळाली. निर्धाव चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 49 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील. तत्पूर्वी फलंदाजांना संधी आहे आणि अगदीच डगआउटमधून एक टाळ्यांचा आवाज. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 51 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, मोहर उमटते ती 6 धावांची. षटकार. वळूया आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 57 या अंकावर. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून मात्र चुकी झाली आहे. 2 धावा मिळत आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण आता मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच 2 धावा जोडल्या जात आहेत आणि अशा रीतीने एकूण 59 धावा फलकावरती आहेत. आणि फायनलचं तिकीट जर गावदेवी भादवड संघाला मिळवायचं असेल तर 60 धावांचा पल्ला त्यांना 24 चेंडूंमध्येच म्हणजेच 4 षटकामध्ये ओलांडायचा आहे. आणि फलंदाज राजा यांचा जर आपण विचार केला तर नॉट आउट 38 धावांची खेळी. क्या बात आहे. एक टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल डगआउटमधून आपण पाहू शकता. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदीच फायनलचं तिकीट जर गावदेवी भादवड संघाला मिळवायचं असेल तर अगदीच 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष्य आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडेल
हे पुढच्या घडामोडी आपल्याला जरूर ऐकायला मिळतील. हॅलो. तर आता मात्र सर्वांना आतुरता लागलेली आहे. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल? गावदेवी भादवड की विक्रम स्पोर्ट्स वडोणवकर? बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक टाळ्यांचा आवाज. गोलंदाज महेश काबूकर बॉलिंग मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू हुकचा फटका निघून जाईल. चेंडू सीमा पार. मिळत आहेत त्या धावा 4.
होईल. गावदेवी भादवड संघाचं धावसंख्या 4 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज संतोष तरे आपला अकाउंट ओपन करताना. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गती परिवर्तन, पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतोय आणि तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल. डोंडो डोंडो रे साजना. अगदी चेंडूचा जर विचार केला तर आपण शोधाशोध करावी लागली आणि त्या कारणास्तव चेंडू जर आपण पाहिला तर 2 धावांकरता निघून गेलाय. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 6 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप. क्षेत्र तेच निवडलंय पण क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना बॅक टू बॅक आतापर्यंत आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज महेश काबूकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. अतोनात प्रयत्न, जीवाची आकांक्षा. कारण की माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती मोठं आहे. त्या कारणास्तव प्रयत्न आणि फक्त प्रयत्न पाहायला मिळाले. 2 धावांच्या मदतीनं 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या 9 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 4. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ त्याच उमेदीने, त्याच जिद्दीने इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, गुड पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाजाने इथून मात्र कमबॅक केलंय. चेंडू गणिक जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 9 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 5. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेकी केली जाईल. चेंडू कलेक्ट करताना प्रोटेक्शन मात्र जरूर दिलं गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला. तत्पूर्वी धावसंख्या जोडली जाते. फलकावरती आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 11 रन्स ऑन दी बोर्ड. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ पुढचा गोलंदाज त्वरित आपण बॉलिंग मार्कवरती आणायचा आहे. कारण की वेळ खूप कमी आपल्याकडे याची नोंद घ्या. कारण की पहिल्या षटकाकरता 4 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहे. अजूनही तुमच्याकडे वेळेच्या बाबतीत जर विचार केला तर 11 मिनिटांचा अवधी अजूनही शिल्लक आहे. कारण की आपल्याला इथून थेट पिंपळास मैदान येथे जायचं आहे. मुख्य मैदानावरती फायनलचा सामना पिंपळास मैदान येथे होईल. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय गोलंदाज जितू. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि येथून मात्र नशिबाची साथ आणि नशिबाचा षटकार मिळतील या धावा 6. अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला फटका, हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. संतोष तरे आता मात्र अटॅकिंग मोडमध्ये आहेत आणि आतापर्यंत जर विचार केला तर 13 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक
झेपावत आहेत चेंडू पकडण्याकरता, पण आता मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करण्यामध्ये चूक केली आणि धाव मिळते ती मात्र फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 18 धावा. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि तत्पूर्वी जर आपण विचार केला तर 18 ही धावसंख्या फलकावरती लागलेली आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला, निघून गेलाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्न असफल ठरताना फलंदाज बाद होईल. संतोष तरे डगआउटच्या आश्रयाला. फलंदाज बाद होईल संतोष तरे याला आपण पाहतोय. एकंदर विचार केला तर 14 धावांची खेळी केली 5 चेंडूंमध्ये. चांगली सुरुवात संघाला मिळवून दिली, पण येणारी वेळ मात्र कोणाच्या बाजूने आहे तेच येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र जिंकण्याकरता अजूनही 41 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य लक्षात ठेवावं लागणार आहे गावदेवी बादवड संघाला. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. फलंदाज यशवंत तरे. विकेटचं पतन. शैलेश म्हात्रे फलंदाजी करता आलेला आहे आणि अगदीच गावदेवी बादवड संघाची गेम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीनुसार जर आपण खेळ पाहिला तर अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये ज्या फलंदाजांची इथून मात्र वर्णी लागते त्यानुसार क्रमवारीमध्ये आता मात्र एक प्रमुख शिलेदार खेळपट्टीवरती आहेत. धावसंख्या फलकावरती आहे 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरता 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 14 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. गोलंदाज तयार. 14 चेंडू 40 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र जोरकस फटका जरूर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावरती. 13 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. निर्णायक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मात्र पॅडल स्वीप निघून चाललाय चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी आणि इथून मात्र सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 या अंकावरती आणि अगदीच 12 चेंडू आणि आता मात्र 37 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. चला पुढील गोलंदाज आपण त्वरित या. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ. आणि अगदीच जर आपण विचार विनिमय केला तर भीरू या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल का याकडे लक्ष आहे. स्पीड अप, बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या, कारण की मुख्य मैदान पिंपळास मैदान आता मात्र सामना समाप्तीकडे वाटचाल करतोय. फक्त 3 चेंडू तिकडे शिल्लक आहेत त्या मैदानावर, पण इकडे मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे प्लीज जरा स्पीडअप करा. प्रदीपजी जोशी साहेब आम्हाला वारंवार सूचना करतायत, तीच सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू 37 धावांचं लक्ष. चेंडू गणिक 3 धावसंख्येची इथून मात्र गरज आहे. निर्णायक षटक हाताळण्याकरता गोलंदाज भीरू याची वर्णी लागलेली आहे. चेंडूची तपासणी केली जाते वारंवारतेनुसार. थोडासा वेळकाढूपणा जरूर पाहायला मिळतोय. चेअरअप केलं जात आहे गोलंदाज भीरू याला. भीरू याने पहिल्या दिवशी या मैदानावरती दबदबा कायम दाखवला होता, पण आता मात्र सत्व परीक्षा आहे. यावेळेस मात्र जोराचा तडाखा, पण उंची जास्त आहे आणि विश्वासू शिलेदार डगआउटच्या शिवायला आपल्याला पाहायला मिळेल. लालचंद तरे बॅक टू दी डगआउट. बड़ी मछली जाल में फंसती हुई. धावसंख्येचं अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न लालचंद तरे यांचा, पण मात्र चेंडू सीमारेषेपासून काही अंतरावर झेल पकडला गेला. ते अंतर कमी पडलं आणि त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना. 11 चेंडू 37 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. धावसंख्या फलकावरती 23 धावा. यावेळेस मात्र फलंदाज लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या बॅटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदीच 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 24 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. चेंडू गणिक आव्हान खडतर होत आहे आणि आव्हान सोपं करायचं असेल तर आता मात्र शैलेश म्हात्रे यांना हल्लाबोल करावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, पण चेंडूला ड्राईव्ह केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चित्त्याच्या चपळ्याने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. दोन्ही पंचांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सामना संपल्यानंतर स्टंप लगेच कव्हर करायचे आहेत आपण, कारण की फायनल मॅच पिंपळास येथे आहे. तिकडे मात्र संघांना संधी दिली जाईल. समीकरण बदलतंय. यावेळेस मात्र इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 27 या अंकावरती. दोन्ही पंचांना विनंती आहे 6 स्टंप्स आपण घेऊन यायचे आहेत सामना संपल्यानंतर. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. बॅक टू बॅक सामना कसोशीनं वळण घेतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू गणिक आव्हान मात्र खडतर होत चाललेलं आहे. तत्पूर्वी झेल पकडलाय आणि अगदीच बडी मछली जाल में फसती हुई. अनिल या क्षेत्ररक्षकाने झेल पकडले आणि शैलेश म्हात्रे बॅक टू दी डगआउट.
अगदीच या मॅचमध्ये बिरू या गोलंदाजाने टर्निंग पॉईंटचं षटक हाताळण्याची किमया साधलेली आहे. हे यात तीळ मात्र शंका नाही आहे आणि यात मात्र कोणतीही शंका राहणार नाही आहे, कारण की आता मात्र 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा प्लीज, बी रेडी बी फास्ट, कारण की पिंपळास मैदान आता मात्र जर आपण पाहिलं तर सामना संपलेला आहे तिकडे. यावेळेस मात्र चेंडू हाताळण्याची जबाबदारी भन्नाट वेग आणि 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाईल. जिंकण्याकरता 32 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 32 धावा. 7 चेंडू आणि 32 धावा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये रोमांचकता कायम राहील. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र अगदीच आत्मविश्वासाने झेल घेतला होता. प्रयत्न चांगले होते पण अखेरच्या क्षणी चेंडू रिकॉशियस झाला आणि धर्तीवरती आदळला आणि अगदीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची गरज. चला विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ पुढचा गोलंदाज त्वरित आपण मार्गस्थ करा. वेळ दौडू नका कृपया, वेळ अतिरिक्त खर्च होतोय याची आपण नोंद घ्या. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुकचा फटका, चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता. क्रिकेट हा एक खेळ आहे, काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपण बाकीत वर्तवू शकत नाही आणि अगदीच बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये दबाव दबाव आणि फक्त दबाव आपल्याला पाहायला प्रयत्न पाहायला मिळाले. यावेळेस मात्र चेंडू डाऊन दी ग्राउंड, सेफ सावध फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आहे. 1च धाव. आता मात्र तिकीट कन्फर्म झालेलं आहे पण त्या तिकिटावरती शिक्कामोर्तब करण्याकरता 4 चेंडूची हाताळणी करायची आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाला. महत्वपूर्ण 4 चेंडू आहेत. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. भीमा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर ही 1 धाव फलकावरती जोडली जाईल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय आणि अशा रीतीने तिकीट तर मिळालंय पण त्या तिकिटावरती शिक्कामोर्तब करणं आता मात्र बाकी राहिलेलं आहे. ते विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाकरिता. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. आता मात्र अखेरचा आणि अंतिम चेंडू पण वाईडची हाताळणी. पंच सामना संपल्यानंतर स्टंप्स आपण काढून आणायचे आहेत याची नोंद घ्या.
चला प्लीज जरा घाई करा. आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ into the finals. Well done, well played. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ. आणि तुम्हाला शुभेच्छा जरूर असतील.